इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन नेव्ही सिव्हिलियनची भरती निघाली आहे। ग्रुप बी ग्रुप सी पदांसाठी ही भरती निघाली आहे। 1097 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, त्याचबरोबर 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन लागते। ITI असेल तर तरी फॉर्म भरता येते। तर तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आहे। 5 जुलै 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि इंडियन नेव्ही भरतीची ही जी इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरती निघाली 1097 जागांसाठी। तर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंड किल्ला किती इव्हेंट आहे, लेखी परीक्षेत अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय ठेवण्यात आला आहे, कुठं आपल्याला जॉब करावा लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर इंडियन नेव्ही सिव्हिलियनची ही भरती या ठिकाणी निघाली ग्रुप बी ग्रुप सी पदासाठी आणि यामध्ये जवळपास 40च्या वरती यामध्ये पद आहे। बरेच काही फील्डचे यामध्ये पद आहे। लक्षात ठेवा, तुमचं जे काही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी झालं असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही फक्त 10वी पास आहे, 10वी पासवर सुद्धा आपल्याला इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीमध्ये ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशनवाल्यांना सुद्धा फॉर्म भरता येते, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता इंडियन नेव्ही ग्रुप सी सिव्हिलियन या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे, तर तुम्हाला जे ऑफिसमध्ये यामध्ये काम करावं लागणार आहे। जे इंडियन नेव्हीचं जे पण ऑफिस राहणार आहे त्या ऑफिसच्या अंदर जे आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे आणि पगार सुद्धा आपल्याला 36,000 रुपये प्लस महिना यामध्ये भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती ग्रुप बी ग्रुप सी ची। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरता येते। आपल्याला SC/ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 40 पर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय या ठिकाणी मोजण्यात येणार आहे, गणल्यात येणार आहे, तर 18 जुलै 2025 रोजी आपलं वय यामध्ये मोजण्यात येणार आहे, गणल्यात येणार आहे। तर इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला, जनरल OBC कॅटेगरीसाठी 298 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। SC ST PWD आणि एक्सर्व्हिसमॅनसाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि तुम्ही महिला उमेदवार असाल SC/ST OBC EWS NTB ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे तरी सुद्धा 1 रुपया सुद्धा फी या भरतीमध्ये नाही आहे। तर आवर्जून यामध्ये फॉर्म भरा। तर यामध्ये कोणकोणते आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। आणि 5 जुलै पासून फॉर्म भरणे चालू झाले। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 18 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये पद कोणकोणते आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून देतो आणि त्याची शैक्षणिक पात्रता काय ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो। तर पहिलं जे पद आहे स्टाफ नर्सचा 1 जागा आहे, दुसरं चार्जमन नेव्हल एव्हिएशनचा 1 जागा आहे, तिसरं जे पद आहे चार्जमन ॲम्युनिशन वर्कशॉपचं पद आहे 8 जागा आहे, चौथं जे पद आहे चार्जमन मेकॅनिकलचा 49 जागा, 5वं जे पद आहे चार्जमन ॲम्युनिशन अँड एक्सप्लोझिव्हचं 53 जागा आणि 6वं जे पद आहे चार्जमन इलेक्ट्रिकल 19 जागा आहे, 7वं जे पद आहे चार्जमन इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरोचं पद आहे 7 जागा, 8वं जे पद आहे चार्जमन वेपन इलेक्ट्रॉनिक्सचा आहे 5 जागा आहे, 9वं जे पद आहे चार्जमन इन्स्ट्रुमेंटचा आहे 2 जागा आहे, 10वं जे पद आहे चार्जमन मेकॅनिकलचा 11 जागा आहे, 11वं जे पद आहे चार्जमन हीट इंजिनचा आहे 7 जागा आहे, 12वं पद चार्जमन मेकॅनिकल सिस्टमचा आहे 4 जागा आहे, 13वं जे पद आहे चार्जमन मेटलचा 21 जागा आहे, 14वं जे पद आहे चार्जमन शिप बिल्डिंगचा आहे 11 जागा आहे, 15वं जे पद आहे चार्जमन मिल राईटचं पद आहे 5 जागा आहे, 16वं जे पद आहे चार्जमन ऑक्सिलरीचा आहे 3 जागा आहे, 17वं जे पद आहे चार्जमन रिफ्रिजरेशन AC पद आहे 4 जागा आहे, 18वं जे पद चार्जमन मेकाट्रॉनिक्स 1 जागा आहे, 19वं जे पद आहे चार्जमन सिव्हिल वर्क्सचा 3 जागा आहे, 20वं जे पद आहे चार्जमन मशीन 2 जागा आहे, 21वं पद चार्जमन प्लॅनिंग प्रोडक्शन कंट्रोलचा 13 जागा आहे, 22वं जे पद असिस्टंट आर्टिक्स रिटर्चरचं 12 जागा आहे, त्याचबरोबर 23वं जे पद आहे फार्मासिस्टचं 6 जागा आहे आणि 24वं जे पद आहे कॅमेरामनचा
1 जागा आहे. 25 पद आहे. स्टोअर सुपरिटेंडेंट आर्मामेंटचा 8 जागा आहे. 26 पद आहे. फायर इंजिन ड्रायव्हरचा आहे 14 जागा आहे. 17 पद आहे. फायरमॅनचा आहे 90 जागा आहे. 28 पद आहे. स्टोअर किपर आर्मामेंटचा आहे 176 जागा आहे. 29 सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडचा आहे 117 जागा आहे. 30 पद आहे. ट्रेड्समॅन मेटचा आहे 207 जागा आहे. 31 पद आहे. पेस्ट कंट्रोल वर्करचा आहे 53 जागा आहे. 32 पद आहे. भांडारी 1 जागा आहे. 33 पद आहे. लेडी हेल्थ व्हिजिटर 1 जागा आहे. 34 पद आहे ते मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्टिरियल 94 जागा. 35 पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल वार्ड सहायिका 81 जागा आहे. 36 पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल ड्रेसरचा आहे 2 जागा आहे. 37 पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल धोबीचं पद आहे 4 जागा आहे. 38 पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल माळीचं पद आहे 6 जागा आणि 39 पद आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल बार्बरचं 4 जागा आहे. 40 पद आहे. ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शनचा आहे 2 जागा आहे. तर टोटल 1097 जागांसाठी ही भरती चालू आहे. 10वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते. तुम्ही 10वी पास असाल तर स्क्रीनवर तुम्हाला ठिकाण दिसत असेल. तर आता इंडियन नेव्ही सिव्हिलियन ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये उंचीची काही अट नाही. उंची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये भरता येते. ग्राउंड सुद्धा यामध्ये नाही आहे. तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीमध्ये ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे पेपर असणार आहे सर्वच पदासाठी. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर 100 मार्काचा पेपर असणार आहे. ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 90 मिनिटाचा टाईम असणार आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं जे मेन यामध्ये सिलेक्शन होणार आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती ग्रुप बी ग्रुप सी भरतीमध्ये तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून तयारी चालू ठेवा कारण की चांगली ही भरती या ठिकाणी निघाली आहे आणि आपलं जे मेन सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर या ठिकाणी होणार आहे. तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या या भरतीचे आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा कारण की चांगली ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे. सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. यामध्ये बरेच काही पद 10वी पाससाठी आहे, एक लक्षात ठेवा. तुम्ही फक्त 10वीच पास आहे तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता यामध्ये प्रत्येक यामध्ये पद देण्यात आले आहे. सर्व प्रकारचे यामध्ये पद तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता यामध्ये दिलेली आहे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी उजव्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सर्व यामध्ये शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू शकता हे सर्व जाहिरात आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन या भरतीची. आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर विचार केला तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे. तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे पेपरच्या बेसमध्ये होणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 90 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे कारण की कुठेही या ठिकाणी मेन्शन नाही केलं की बाबा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून. तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. तर चांगली ही भरती तुमच्यासाठी चालून आली आहे. चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती.